तिकडे नाशिक शहरात पुन्हा खड्ड्यांमुळे भीषण अपघात झालाय। यामध्ये दोघे जण गंभीररीत्या जखमी झाले। खड्ड्यात साचलेल्या पाण्यामुळे खड्डा न दिसल्यानं दुचाकी घसरून हा अपघात घडला। कुणाल महाले आणि प्रभाकर माने हे दोघे जण गंभीररीत्या जखमी झालेले असून त्यांच्यावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। दोघांनाही 8 ते 10 टाके पडल्याची माहिती मिळते। अमृतधाम परिसरातली काल रात्रीची ही संपूर्ण घटना आहे। अमृतधाम परिसरामधील खड्डे तातडीने बुजवण्याची भाजप नगरसेविका प्रियंका माने यांची आता मागणी आहे। माहिती जाणून घेऊयात, प्रांजल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। प्रांजल, नाशिकमधील खड्ड्यांमुळे होणारे अपघातांची मालिका संपत नाहीये। आता जी ताजी घटना समोर आली त्या संदर्भातली काय माहिती आहे? ऋतुजा, खरं आहे आतापर्यंत या खड्ड्यांमुळे नाशिकमध्ये 4 जणांचा जीव गेलेला आहे। अनेक जण गंभीररित्या जखमी देखील झालेले आहेत आणि असाच एक अपघात जर बघितला तर काल रात्रीच्या सुमारास देखील रात्री 9 वाजेच्या सुमारास नाशिकचा जो अमृतधाम परिसर आहे तिथे घडलेला आहे। कुणाल महाले आणि प्रभाकर माने अशी यांची नावं आहेत जी गंभीर जखमी झालेली आहेत। त्यांच्यावरती सध्या खासगी रुग्णालयात उपचार देखील सुरू आहेत। रस्त्यावरून प्रवास करत असताना दुचाकीवरून त्यांना खड्डा हा दिसला नाहीत आणि खड्ड्यात गाडी आदळली आणि त्यानंतर यांची दुचाकीवरून जे आहे ते स्लिप झालेले आहेत। खड्ड्यामध्ये जे काय पाणी साचलेलं होतं त्यामुळे खड्ड्याचा अंदाज हा आला नाही आणि त्यामुळे अपघात झाल्याचा दावा जो आहे तो या जखमींच्या नातेवाईकांकडून केला जातोय। दरम्यान जर बघितलं तर या संपूर्ण घटने म्हणजे नगरसेवक त्रस्त झालेले आहेत, अधिकारी आमचं ऐकत नाही अशी तक्रार त्यांच्याकडून वेळोवेळी केली जाते। आणि आता देखील बघितलं तर या परिस्थितीमुळे हे जिथे काही खड्डे पडले ज्यामुळे अपघात झाला ते तात्काळ बुजवा अशी मागणी आता भाजपच्या ज्या स्थानिक नगरसेविका आहेत प्रियंका माने त्यांच्याकडून देखील केली जाते। त्यामुळे एकंदरीतच आता 8 दिवसात खड्डे बुजवण्याचं आश्वासन तर दिलं होतं, मात्र निश्चितच आता नाशिककरांची या त्रासापासून मुक्तता कधी होती ते पाहणं महत्त्वाचं ठरेल। खरंय, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।